त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची, कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे. अहो ऐकलत का? अहो कोणते विचार तेवढे गुंग झाला आहात? काही म्हणालीस का? अहो कोणत्या टेन्शन मध्ये आहात का तुम्ही? टेन्शन? आणि मला छे नाही ग, टेन्शन कुठलं, आनंदी आहे मी. अहो मी बायको आहे तुमची, तुमचा चेहरा बघून सांगू शकते तुम्ही कोणत्या तरी विचारात आहात. विचार म्हणजे? अगं ती निशा ग, आज अचानक आली, कोणालाही न सांगता निघून गेली होती. तिला जे करायचं होतं ते तिने केलं, पण जाताना आमचा मित्र रवी, त्याच्या आयुष्याचा मात्र खेळ करून गेली ग ती. म्हणजे ती खूप मोठी स्टोरी आहे, सांगेन तुला नंतर कधीतरी. बरं असू द्या, तुम्हाला वाटेल तेव्हा सांगा. बरं मी तुमच्यासाठी गरमागरम आल्याचं चहा आणते. साहिल बाळा, ठेवा तो मोबाईल आणि झोपा आता. चला. नाही, मला झोप येत नाही. मम्मा कुठे आहे? अरे मम्मा बाहेर आहे, आराम करते. तू पण झोप आता. चल बरं. नाही, मला झोप येत नाही. मम्मा मला रोज स्टोरी सांगते तेव्हाच मला झोप येते. अरे एवढंच ना, मला पण खूप स्टोऱ्या येतात. चल झोप, मी तुला सांगते स्टोरी. हा, एक छोटासा छानसा तुझ्यासारखा गोड राजकुमार असतो. हा, आणि तो आहे ना बागेमध्ये फुलपाखराच्या मागं खेळत असतो. फुलपाखरू पकडायला जात असतो आणि हा घ्या तुमचा गरमागरम आल्याचा चहा. ओ थँक्स डिअर बायको. आता काय झाले? काही नाही ग, दुपारी निशा आली होती मेडिकलमध्ये, तिने जेवायला बोलवले घरी, म्हणलं गेलं पाहिजे ना. बरं मग मी कोणती साडी नेसू? अहो चेष्टेत म्हणाली तुमचं मूड ठीक होण्यासाठी. बरं ते जाऊ द्यात, आपण त्यांच्या घरी जाणे बरे दिसत नाही. त्यात काय बरं दिसण्यासारखं आहे? जायचं, जेवायचं आणि यायचं. अहो तसे नाही, त्या पडल्या माहेरवासी. उलट आपण त्यांच्या घरी जाण्यापेक्षा त्यांनाच आपण बोलून घेतलं तर. वा, कधी कधी शाण्यासारखं वागतीस तू. काय बोललात? कधी कधी? हा, कधी कधी म्हणजे आपलं ते असं जरा चुकून गेलं ग. बस झालं म्हणायचं. बरं हे घे, मी आत्ताच तिला कॉल करतो. एक काम कर, माझा मोबाईल आण तेवढा. हे
हॅलो. हां हॅलो काकू, मी जगदीश बोलतोय. हा जगदीश, बोल ना. निशा आहे का? अहो काही नाही, तिला जेवणाचं आमंत्रण द्यायचं होतं. आहे का? देताय का जरा? हा देते, थांब. निशी, ए निशी बाळा, जगदीशचा कॉल आलाय बघ. हा आई, आले आले. हे घे, जगदीशचा कॉल आहे. आत्ता? हॅलो. हॅलो. हा जगदीश, बोल ना, काही काम होतं का? अगं वनिता अशी म्हणत होती की उद्या तुला जेवणाचं आमंत्रण द्यावं. कशासाठी? अगं काय नाही, तुझं केळवण राहिलं होतं ना, म्हणलं लग्नाआधी नाही जमलं, म्हणून लग्नानंतर द्यावं. द्या इकडे फोन. काय बोलताय वेड्यासारखं? हॅलो. हां, मी वनिता बोलतेय. मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. नाही नाही अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? एकतर चूक माझीच आहे, मीच यांना न सांगता गेले होते. तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नका. अहो त्यात काय एवढं. बरं, तुम्हाला उद्या जेवणासाठी घरी यायचं आहे? हां बरं ठीक आहे, मी येते. तेवढंच तात्यांना पण भेटता येईल, खूप दिवस भेट नाही झाली त्यांची, मग आम्ही गप्पा मारत बसू. ठीक आहे? अहो ती दोघेही गेलेत काल देवदर्शनासाठी, आम्ही दोघेच आहोत घरात. बरं ठीक आहे, चालेल, मग मी येते उद्या. बरं, येताना सोबत साहिलही घेऊन या. साहिलला ना नक्की घेऊन येते. हां हां चालेल. वहिनी, मी दुपारी नाही, रात्रीच्या जेवणाला येते. हां हां चालेल. ठीक. हो हो ठीक आहे. हां चालेल, ठेवते, बाय. धरा, येत आहे तू देते. अगं काल नाही का मी मेडिकलमध्ये गेले होते, तेव्हा जगदीश आणि वहिनी दोघं भेटले होते. त्यांना मी आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं उद्या. पण काय झालं, आत्ता जगदीशचा फोन आला होता. तो म्हणतोय की तुम्ही दोघं उद्या जेवायला या घरी. त्यात काय एवढं, मग या दोघं जाऊन तुम्ही. असं म्हणतेस का? मग येतेच भेटून उद्या त्यांना. झोपला? आई अगं झालंय माझं आवरून. पिल्लू, मी माझ्या फ्रेंडकडे चालली आहे. तू आणि आजी घरातच बस आणि आजीला अजिबात त्रास देऊ नकोस. ओके? नाही मम्मा, मला पण यायचंय. साहिल, अरे गुड बॉईज असं हट्ट करतात का? नाही मम्मा, मला पण यायचंय. हो बरं ठीक आहे. तू माझ्या फ्रेंडकडे आल्यावर आहे ना, अजिबात दंगा करायचा नाही. माझ्या फ्रेंड्सला बॅड बॉईज अजिबात आवडत नाहीत. माझा साहिल गुड बॉय आहे ना. बरं, ए आई, अगं कुठे राहिली आहे? उशीर होतोय आम्हाला, झालाय आवरून आमचं. आई. हो हो हो, आले आले. हे काय, ह्याला पण घेऊन चाललीस का? हो, याला पण घेऊन जाते ना. बरं मी काय म्हणते, आपण नवीन घरात कधी राहायला जायचंय? आलीस ना तू आता, जाऊया लवकरच. हो ना, इतक्या दिवस झालाय बंगला बांधून, पण बाबांची इच्छा, मी आल्याशिवाय त्या घरात जायचं नाही. आई आम्ही निघू? हो येते. हो, आणि ऐक, हा? जगदीशला सांग उशीर झाला तर लवकर सोडाय. तू नको काळजी करूस, येतो आम्ही. हो हो या. हळू. जगदीश, वहिनी, ओ वहिनी. कोण आहे? अरे आलात तुम्ही? थांबा थांबा, मी आलेच. अहो, थांबा. अहो वहिनी. या आत या. हो, या सगळ्याची काय गरज होती? असं द्या, तो पहिल्यांदा घरी आला आहात. बरं या, बसा. हो. बसा पिल्लू. ताई, हा तुमचा मुलगा ना? किती गोड आहे. नाव काय तुझं? मी का सांगू? साहिल, काय सांगितलं होतं घरी? टेल युअर नेम. My name is Sahil Deshmukh. अरे वा. वहिनी, घर बाकी खूप छान ठेवलंय हा तुम्ही. आणि हे काय, जगदीश कुठे दिसत नाहीये, कुठे गेलाय तो? अहो आहेत की हे. ते बघा आलेच. निशी आलीस? ये, तुझीच वाट पाहत होतो. बरं बसा तुम्ही बोलत, मी आलेच. आणि हो, नीट बोला, नाहीतर माझ्याशी गाठे आहे. हो सरकार, या तुम्ही. आम्हाला जरा आमच्या कॉलेजच्या आठवणी तर मध्ये. बरं साहिल बाळा, चल मी तुला खाऊ देते.
साहिल दंगा करू नकोसा. नाही हो, आहे मी. काय मग जगदीश, मेडिकल कसं चालू आहे तुझं? मेडिकल छान चालू आहे की, तू पाहिलंसच ना. बाकी निशे, तुझं वैवाहिक जीवन काय म्हणतंय? माझं काय चाललंय छान आहे. बरं ते जाऊ दे, तू मला सांग, तुला एवढी गुणाची बायको कुठून मिळाली? तात्यांचीच पुण्य आहे या सणात. हो, तात्यांचीच पुण्याई. बरं तुला एक प्रश्न विचारू का? प्रश्न विचार ना. तू उत्तर दिलं नाहीयेस मला कालच्या प्रश्नाचं. कोणता प्रश्न निशे? जगदीश तो कुठं आहे, काय करतोय, कसा आहे याबद्दल काहीच का सांगत नाहीयेस मला? ते विचारण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलायस. तू काही का करत असे ना, तुला काय करायचंय? अरे असं कसं बोलतोस रे? त्यावेळी मी पण हातबल होते, माझ्या हातात काहीच गोष्टी नव्हत्या. हतबल? अगं तुझ्या या हतबलतेमुळे आम्ही आमच्या चांगल्या मित्राला गमावून बसलो ग. म्हणजे अगं तो काय करतो, कुठे असतो, काहीच माहिती नाही ग. निश्चित खूप शोधला आम्ही त्याला, पण नाही सापडला तो. मला वाटतं देवाघरी. जगदीश मम्मा, अगं आंटीने मला एक चॉकलेट दिली. गुड. मम्मा, why are you crying? नॉट क्राईंग. चांगलं चॉकलेट झालं तुमच्या पप्पा? हो. वहिनी, ज्याला नको त्याला खोकला झालाय आणि आईने त्याला दूध पिऊन पाठवलं. बरं. बरं तुमचं चालू द्या, मी स्वयंपाकातलं बोलवलं. हो. जगदीश, अरे संगीता तरी भेटते का रे तुला? खूप दिवस आमचं पण बोलणं झालेलं नाही. कोण? आपली ती संगी. अगं भेटते ना. अगं आम्ही सगळे एकमेकांना भेटत असतो अधूनमधून. एक काम करू का, मी कॉल लावून देऊ का तुला? ए नको नको नको, थांब, तू नको लावूस, मी माझ्या फोनवरून लावते. आपण तिला सरप्राईज देऊ. नंबर सांगतोस का? ठीक आहे, घे नंबर. हां 7796 हां 4921. हॅलो हॅलो. संगीता, अगं मी बोलतीये, ओळखलंस ना? ओ हॅलो. आवाजावरून ओळखायला मी काही जादूगर नाही. प्लीज टेल युअर नेम.